महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यात बंजारा समाजाने मोठे आंदोलन छेडले असून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। हैदराबादमध्ये बंजारा समाजाची नोंद आदिवासी म्हणून आहे, त्यामुळे आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे। संपूर्ण महाराष्ट्रभर समाजाचे आंदोलन सुरू असून जर मागणी मान्य केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ॲडव्होकेट रमेश राठोड यांनी दिला। हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या मोर्चामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील असंख्य बंजारा बांधव आणि भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। समस्त बंजारा बंधू भगिनींचे आभार उद्योजक संतोष पवार यांनी मानले। जय शिवलाल। आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची एक ठिणगी पेटली। जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एसटी आरक्षणाचा प्रश्न आमचा प्रलंबित होता, त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली, ते पण 1,36,000 त्या काळाची। म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं, मराठवाड्यातनं, खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे। आणि आज पुण्याचा बांधव, माझा तेलंगणाचा बांधव, माझा आंध्राचा बांधव, माझा विदर्भाचा बांधव सगळे इथं काम करायला कष्टकरी समाज आहे, जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो। चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला। आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या। कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेले आहे। काय म्हणले साहेब तुम्हाला? कलेक्टर साहेब काय म्हणाले? आमचे लीगल ॲडवायझर पवार साहेब आणि ॲडव्होकेट रमेश राठोड साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं। 15-20 मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे झालं ते सगळं त्यांना समजून सांगितलं। पुढचं बोल काय असेल तुमचं? हे बघा की आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल, तुम्ही ते शूट पण केले असाल, अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येतोय। हे आग लागलेली आहे, एक ह्याच्यावर झापटं मारून चालणार नाहीये। एक तरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे, आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा, कारण तुम्ही एकाला करू शकत नाही। अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच, पण आम्ही असे डोंगरात दर्यात राहणारा समाज आहे। आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला कळणार नाही, त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही। आपण गव्हर्नमेंटला काय चेतावणी देणार? मी एकटा बोलणं योग्य नाही, आमचे पवार साहेब काही गोष्टी त्याच्यावर बोलतील। साहेबांचं असं आहे, ही लढाई आमची स्वातंत्र्यापासून चालू आहे। अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत, सुप्रीम कोर्टापुढे। जसं काही रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत, तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत। तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे हैदराबादचा फक्त मराठा समाजाला, तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करण्याचा आमचा प्रश्न सुटतोय। त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे। एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे। त्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला। कलेक्टर साहेबांनी सांगितले की आम्ही तुमचा प्रस्ताव पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल। पुढचं बोल काय असेल? आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे। आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे, पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेतात ते आम्हाला कळेल। आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलू। तर त्या शिष्टमंडळावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू। अशी मुख्य मागणी काय आहे? आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एसटी मध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये, दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे, एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी, की अखिल भारताचा बंजारा समाज हा एसटी मध्ये घेण्यात यावा, ही आमची मागणी। पुणे शहर, पुणे जिल्हा जिकडून आलेला आहे। तू अंगा कार्यकर्त्यांना तसं सांगा भाऊ तमावनी मला अर्थ जाऊ सेम चान्स मिळायचा आहे। मी क्राऊड कमी करतो, चला चलो बाहेर क्राऊड कमी।
सुद्धा एसटीमध्ये कोण कोण आहे महाराष्ट्रामध्ये आमचा समाज एसटीमध्ये होताच आणि आज पण आहेच. आता हैदराबादकडे गेलं तर काही जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या समाज हा एसटीमध्येच आहे. माईक तुमचं आहे का? आणि संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. एसटीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होईल. शिक्षणात प्रगती झाली तर आमच्यात नोकरीत प्रतिनिधित्व वाढेल. नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्या आत्मसन्मान वाढेल. तर आमचा आत्मसन्मान वाढला ऑटोमॅटिक तुमच्या बरोबरी नाही येऊ. जर समाज प्रमाणाला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्या प्रमाणे आरक्षण द्यावं लागतो. हे राज्य घटना सांगते. वकील म्हणून तुमची ही मागणी योग्य आहे का? यासला ऍडव्होकेट म्हणून 100% माझं मागणी योग्य आहे. कारण का ह्याचा प्रोसेस आहे. प्रोसेस राज्य शासनाने प्रस्ताव हा आरजीआयकडे पाठवावा लागतो. आरजीआयचा प्रस्ताव हा NCST कडे नॅशनल सेंट्रल स्टेट ट्रिब्युनल याच्याकडे पाठवावा लागतो. दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होतं आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जातं आणि राष्ट्रपतीमध्ये मंजूर केलं तर ते गव्हर्नमेंट गॅजेट काढतं की ह्या सदर समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. एवढंच नाही तर सन 1965 ला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की जो समाज हे 5 क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल त्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आता 5 क्रायटेरिया कुठलं होतं? पहिला आहे भौगोलिक वेगळेपण, दुसरा आहे सांस्कृतिक, तिसरा आहे की ही लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि 5वा आहे की हा समाजापासून थोडंसं वेगळं राहतो म्हणजे समाजात अजून मिक्सअप झालेला नाहीये. अशी त्याचे 5 क्रायटेरिया होत्या. ते 5 क्रायटेरिया आम्ही फुलफिल करतो म्हणून आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर इथं रोष व्यक्त करण्यात येत आहे. नेमकं काय कारण आहे त्याचं? आता रोष व्यक्त करायचं जर कोणीतरी एखादा मागणं मागतं त्याला वाटलं की ह्याला देऊन टाकायचं त्याला देतो. मग आमच्यासारख्या लोकांचं काय? जो खरंच राज्य घटनेने आर्टिकल 14, 15 आणि 16 जर त्याला विचार करायचा असेल, आर्टिकल जर 21 विचार करायचा असेल आणि स्पेसिफिक इक्वलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शनला विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ह्याचा जर त्याला विचार करायचा तर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आहे. त्या स्टेट पॉलिसीनुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासी सारखे फॅसिलिटी होत्या 1965 अगोदर ते आम्हाला देण्यात यावं. आमचं तर तो नैतिक अधिकार आहे. ज्याप्रमाणे मराठा समाज एकवटला होता त्यानंतर त्यांच्या मागण्या अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मान्य झाल्या. आत्ताच आपण मागायला सुरुवात केली आहे. आपला समाज आता एकवटला आहे. नेमका अजून किती काळ जाईल या सर्व गोष्टीला? सर आमची इच्छा आहे बघा, जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं 8 दिवसात नाही 2 दिवसात त्यांनी गॅजेट काढलं, हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे. मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या ना. प्रॉब्लेम काय? आणि एसटी मध्ये आरक्षण तुम्ही देणं प्रस्ताव पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या सुविधा द्या ना. राज्यात देत होते ना पहिला तशी आदिवासी सारख्या सुविधा द्या. एवढीच अपेक्षा आहे. हैदराबाद गॅजेटला चॅलेंज झालेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पण चॅलेंज होणार? हैदराबाद गॅजेटमध्ये चॅलेंज झालंय. जर ही बातमी माझ्यापर्यंत आलेली नाहीये, जरी हायकोर्टात जर पेंडिंग असेल तर मला एवढं कळतं आरक्षण संबंधित जो मुद्दा असतो तो कोर्ट विचारला घेत नाही. जर शासनाने एखादी आरक्षण बद्दल दखल घेत नाही तर माणूस तो कोर्टात जात असतो. आणि एवढं पण नाहीये, कायदा पारित करण्याचा, कायदा अंमल करण्याचा, कायदा तयार करण्याचा हे तुम्हाला देखील माहित आहे ते लेजिस्लेशन बॉडीला आहे. लेजिस्लेशन बॉडी म्हणजे कोण? आमदार, खासदार वगैरे, लोकसभा, राज्यसभा, खाली विधानसभा, विधान परिषदला आहे. मग आता एखादा शासनाने घेतलेलं आहे, तुम्ही शासनच्या आदेशाला चॅलेंज केले पण ते योग्य आहे की नाही हे फक्त कोर्ट बघतं पण आदेश करत नाही, एक डिरेक्शन देतं. म्हणजे कोर्ट सांगतं की बाबा रे बाबा हे काय आहे एकदा तुम्ही प्रॉसिक्युशन करा असं. नाही, समस्त बंजारा समाज पुणे शहर व पुणे जिल्हा आहे. त्याच्यामध्ये कोणी चेहरा नाहीये. जरी तुम्हाला मी दिसत असेल किंवा दुसरे माझे असं काही नाही. समस्त बंजारा समाज पुणे शहर पुणे जिल्हा आहे. हिंदीवाले घ्या. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.